आई ये बाबा हिला काय करावं आता ये बाबू ए शाले काय झालं हाय इथंच आई आई काय उरायलं आई बापा आठवून राहिले लईच लय त्रास होऊ राहिला ग कुठं एका इकडं पोटामध्ये अरे देवा काय खाल्लं होतं काय अरे काच काय मग काय उरायला अचानक 2-4 दिवस लय तकलीफ होऊ राहिली अरे देवा मग आता दवाखान्यात जायचं अगं, मला दवाखान्यात तरी घेऊ चला का आता दवाखान्यात कसं न्यायचं बाई आता पोरग बी तिकडे गेलेलं आहे हे आई आता काय करू बरं मी त्याला फोन करून सांग ना बर करते तो आपाची तब्येत बिघडली म्हणावा बर बर लय त्रास उरायला का लय उलट पालट पडायचं हे आता ये बाबा हे वा. बाई गं, आता काय करू बाई आई थांब बाई जरा कळ काढा बाई फोन लावते त्याला आई अरे देवा ऐका ना त्याचा फोन बी नाही लागू राहिला ये बाबू आता काय करायचं हा कुठे गेलाय तू गेला बाई आता ते कुठं त्याच हा सासूरवाडीला गेलाय वाटतं तो मग तो काच येतो आता आई मग आता काय करू ये बाबू थांबा एकदा फोन लावून पाहते आई थांबा आणखीन एकदा आई काय ऐकून फोन लावले अरे बाबा तुलाच फोन लावत होते अरे बघ ना दादाचं पोटलंय दुख राहिलं वाटतं बा बरं काय झालं टेन्शन आलं असेल ते जमिनीचं टेन्शन आलं दादा म्हणा होत राहत अगं बाया ती धास्ती बिस्ती धरली काय जाऊ जमिनीची दादा आई काय झालं तुमच्या पोटाला आला का आलो ना अरे भाऊ लय तब्येत बिघडली आता काय झालं नका टेन्शन घेऊ होत राहता आता जाऊ दे हारलो तर हारलो केस आता त्याला काय करणार आहे तर काय टेन्शन जाऊन द्या आपल्या नशिबात नव्हते टेन्शन समजायचं. नाही घेत तर मग काय करतो काय आता आपलं वर न्यायची सोबत अहो पण टेन्शन घेऊन परत येणार आहे का पण तुला नाही ना राहिली काही जाऊ दे काही नाही अहो जाऊन द्या आपल्या पोरगाचं आपले सगळं काही आहे जग जोडा मला काय वशी आहे ना माझा पगारीतून 10-15 हजार त्याच्या आपले जातील दिवस निघून मग काय तर आणि ऐका ना हे असं टेन्शन घेऊन तुम्हाला कमी जास्त काय झालं मग? तर काय ते जमीन आणि ते काय सर परत येणार आहे का अरे तुझे जातील दिवस गो पण तो पोरायचं कसं होईल बाई तुम्ही त्याच्या पोराचा विचार करून राहिले फार अहो पुढचा विचार हा बाई अहो जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाने घेऊन येतो अहो 12 बिघेचं बी हारलो बी बाई, मग आता ते तुम्ही रडल्याने येणार आहे का वापस हा बाई अशा नाही काय तुम्हाला कमी जास्त झालं तर काय करायचं मग हे पोरा हे बाबाने हायपत बिपत खाल्ली तर काय करायचं मला कुठंतरी हे दवाखान्यात पाठव रे मग करू ना चला ना मग बर का दादा तुमचं आहे ना ऑपरेशन सांगितलं डॉक्टरना टेन्शन नका घेऊ करू आपण मी जातो आता मामाकडे जातो आणि येतो थोडेफार पैसे घेऊन येतो बर हा आता आपण केस हारलो आणि आता राहिले होते ते बँक बॅलन्स बी गेला सगळं संपलं मग तो करताना केलं भाऊ सगळं काय हा होत तो आपण का दोन्ही हाताने वाटेल ना हा मग गद लोकांना दिलं आपण उन्हाळ्यात मदत केली. 2 हाताने वाटून यश नाही आलं जाऊ द्या आता काय करते जाऊ द्या आता काय आहे, आपल्या नशिबाचा भाग हम्म. मी काय म्हणते काय करतो आता मी येतो ना मामाशीकडे जाऊन येतो नील घेऊन जातो मी हा मामाला म्हणून पाहतो त्यांना काय म्हणायचं सांगतो त्यांना ऑपरेशनला थोडेफार पैसे द्या म्हणून देईल का ते? पाहू आता विचारून पाहू ती म्हणली ती देईल बा म्हणशील ना का तू बघन हा काय बघन बघा काय आता तुझ्या सासरा इथं पार जीव जाऊ राहिला तुझ्या चालला ना सासऱ्याचा त्यांचा जीव पार आणि जेव्हा माझ्या वडिलांचं दुखत होतं तेव्हा तुम्ही तेव्हा तर नाही ऐकलं मी बोलले होते ना वाईट वेळ काही विचारून येत नाही जाऊ द्या आता तुझ्या वडिलांचं काय यांच्या सारखं नव्हतं दुखत थंडी ताप वेगळी गोष्ट आहे आता यांना किती मोठं टेन्शन आहे पण तेव्हा तर तुम्ही बोलत होते ते नाटकं करत असं ना असं तसं आता कशावर नाही नाटकं अरे करत पण आता त्यांचं ऑपरेशन आहे डॉक्टरने सांगितलं दादा तुम्ही टेन्शन नका घेतो आम्ही जातो चालू जाऊन येतो काय बोलून- लवकर ये बाबा लवकर ये हा? तो सासरवाडी चालला का हा पाय त्याला म्हणा दे बाबा म्हणा अहो, त्यांना लगेच आपण 2 वर्ष सांभाळले मग काय थोडेफार उपकार फेडतील का नाही ते नाही म्हणा तुझी पोर नांदायची म्हणा हा हा आणि नाही दिले तर तुझी पोर म्हणा टिकीटच ठेव सोडून म्हणा येतो मग काय तिला हा जाय हं? मी काय म्हणते पाहिले ना एवढं आजारी असून सुद्धा सोडायच्या बाता करून राहिली आणि कशावर नाही आजारी अरे पोट दुखत नाटक नाही करू पोट दुखत आहे राहिले म्हणून ते नाटकं करून नाही राहिली, सारी अपेंडिक्स नाटकं ऑपरेशन जर फुटलं तर माणूस जीवाचं जाईल बाबा या बाईला चावत हा लय चाव राहील त्यांचं पोट द्या बाय तुम्ही लय बडबड नका करू गप्प बसा जरा तुम्ही बोलू करायचं नका आवत नाही यांचं. बर का मी काय म्हणतो आई लय जर त्रास व्हायला लागला ना तर ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलून घे मी डायरेक्ट दवाखान्यात येतो ती ऍडमिट करून हा हा चालेल सगळं नंबर दे तिच्या तिला काय 108 नंबर दाबायचे ते काय मला लावून माहिती थोडीचे एवढे अडणी थोडीचे येईल ना आपलं तुला अहो मला येतो फोन नंबर लावता तुम्ही कमून देऊन बसे भाई या बाबाची सवय फार जीव चालला तरी त्यांचं नुसतं डोकं दुसरीकडेचे नाही रे कापता येतं धरता येतं काढता येतं फार डोकं आवड झालं रे फार हा
याच्या बाई तुम्हाला हे दिवस आले सगळं आपलं काय म्हणते ना आता बोलायला नका लावू जवळ तवर गेले उजळ मानकी गप पडून राहायचं आता बोलायचं नाही रिकामट लवकर या रे भाऊ. हा पाहतो आता त्यांच्याकडे हाय आलो चालेल लवकर या फोन करा ते फोन बंद लागतो पाय कमून काय माहिती हा ती बॅटरी कमी करतो चार्जिंग चार्जिंग कर हो मी काय म्हणते ते जरासं काही झंडबाम बिंडबाम लावता का काहीच नको ग मग मी थोडं घरातलं काम करू का तुम्ही पडता का हा मी पडतो जर हा हा मी जरासं घरातलं काम आवडते हा हा लय दुकानात तुम्हाला आवाज द्या हा 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 जाते हा हा शोधिसे मानवा आपुल्या अंतरी गाडी घेतली का घेतली घेतली तात्या तात्या हा बोल बरे का राम राम हा राम राम काय गाडी घेतली काय हा गाडी घेतली ना भारी भारी मस्त आहे ड्रायव्हर ठेवलं एक हा का हा हा अरे वा बरं चांगली. मामा शिकून घ्यायची ना तुम्ही हा? नाही शिकून घ्यायची ना. काय करायचं आता ठेवला ड्रायव्हर एक गाडी बिडी चालव ठेवून direct. हा हा का? 10,000 रुपये महिन्याला कुठं जायचं ठरलं तर नाही तर मग गाडी उभीच राहते ना हा ना. बरे म्हणलं काय आपलं इंडिया फिरायला लागत इकडे तिकडे हा आता चालेल. हा बंगल्याचं काम दिले हा? अरे वा मग तर भारी भारी काम चाललं. 2.5 लाखाला ते पाय दिलाय जवळ टोटल ते 30-35 लाखापर्यंत जाते हा का? बिजेट सगळं भारी भारी मग काय काय एवढं बांगल्यात मीला काय बांधायची गरज होती आणि काय बाय एकट्या सदस्य सदस्य आणि काय करता पैसे ठेवू नये मी जमीन विकली ना वाटतं थोडी विकली किती 2 बिघे आणि 2 बिघात एवढं म्हणजे 1 कोटी रुपये आले भारी मग बरं झालं हा मला ते माहित पडलं ना फक्त एक आहे ना या पूर्वी कसं जाणं होतं मी पण आता तिकडे कसं आता तुमच्या घरी आपलं याला वाचताना ठेवलं तर माझं थोडं बिझनेस थोडा वेगळा चालला होता तो परवानगी दिली तर मी करी नाही म्हणले तर मग कॅन्सल करीन काय सांगा ना काय होतं जेवणा खावण्याची माझी आवड झाली हा तर ती हॉटेलवर लावलं होतं ना मॅच लावली तिथे काय बरोबर नाही तर पहा तुमचं सगळ्यांचा सल्ला घेऊन आता म्हणलं एखादी मात्री बायको करून टाकू बाका तुकड्यापुरते काय ए, काय बावळ येडीबिडी झाली काय मामा तुम्हाला काय नाही म्हणलं लोक आम्हाला नाव ठेवते नाही तुम्हाला काय आठवते हो पण मग त्यांची सोय होत असेल तर मग जाऊ द्या ना आता तिकडे आलो होतं पण तिकडे बी आपली आवड होती त्यापेक्षा म्हणलं मग एखादी निपाळ आपल्याला काय 50-60 वयाच्या पुढची या रस्त्यावर राहते का इकडे तिकडे एखादी घेऊन येतो हो मामा रस्त्यावरची आणत्या का मग त्याला काय ते माणूसच आहे चांगली पाहू हो एखादी. हो आहे का ती सुद्धा कुणीतरी बाई सिरीच आहे ना जर तिला जर आपण जर स्वीकारलं चांगलं तर कुणी अच्छा म्हणजे बेवारच आणायची बा हा बेवारस तिला कुणी नाही ना तिला कुणी नाही तर तिला आपण तिच्या नावावर काहीतरी 10-20 लाख टाकून देऊ बरं सगळं ठीक आहे मामा आम्ही कशाला आलो ते विचारा काय आलेच बाकीकडे शेताकडलं काय लावलंय मग आता काय नाही ते खालती ऊस लावून दिला बरं झालं मधल्या पट्टीत ते जाळीमा लावली आणि इकडं दाराक लावली तुम्ही सांग दाराक लावले आणि बाकीचे सोयाबीन काय मका लावून दिले 4 गडी ठेवले 4 गडी हा का? 4 गडी अरे वा बरं झालं लय माझ्यात चांगले तुम्ही सुखात आहे ना मोठा एक टीव्ही घेतला कलर टीव्ही आवडत LCD हा का टीव्ही पण उठतच नाही बरे बरे असंच आरामात राहा बाई माझ्या कोण नो टेन्शन परत आपली घर शेवाय सगळी डॉक्टर बिक्टरला सांगितले माझा फोन आला का आता काल परवा दिवशी थोडं डोकं दुखायला लागलं की डॉक्टरने वगैरे घरी सण लावून दिले नो टेन्शन परत मामा तुमचं लय बार फक्त आमचं ऐका ना आम्ही काल आलो आले भेटले चला हॉटेलमध्ये जेव घाल तुम्हाला नाही काही नाही जेवणच करून आलतो तात्या. आलो आम्ही बरं तुम्हाला काय काय सांगा मग पार्सल आणतो नाही हो ती दादाची तब्येत खराब व्हायले हा मग दवाखान्यात द्यायचं ना ऑपरेशन आहे ना ते थोडेसे पैसे लागत हा मग करून टाकायचं ना पैसे लागतात थोडेसे हा मग पाहिजे तुमच्या गावामध्ये होता तुम्ही म्हशी बिशी एखादं काऊ वापायचं ना काय काऊ सगळं वापलं म्हशी एखादं काय राहिलं काय आता जमीन गेली हा ती जमिनीची केस लढता सगळे पैसे होते ते बी गेले मग काय झालं गेलं हारलो केस हारलो ना काय आता आहे का हा ना मग आता म्हशी बिशी नसतील मग म्हशी बिशी काहीच राहिलं फक्त तेवढं घर राहिलं जुनं हा बस तेवढंच बाकी काही नाही अच्छा सगळं गेलं बाकी मग नाही दवाखान्यात त्याला घेऊन जा नाही तेवढं करा ना मदत करा ना आता मध्येच काय करणार 50,000 लागतील जास्त नाही 50,000 लागतील 50,000 आता ते कसं आहे माहिती का 50,000 नाही तुम्हाला 50 लाख देऊ शकलो असतो 50 लाख पण ते कसे मावले गरिबाचे पैसे तुमच्याला जर नाही लाभले
तर महापूरला सासूला सुशी म्हणजे तुझ्या बापाकडून पैसे आणले आणि आमच्या म्हातारा आजारी झाला. त्यापेक्षा तुमच्या गावात पाच एक काम कर, डायरेक्ट डॉक्टरला द्या ना, डायरेक्ट डॉक्टरला देऊन टाका. आम्हाला नका देऊ, डायरेक्ट डॉक्टरला द्या. तुमच्या गावातला विषय तुमच्या काही गावात वजनच नाही का? नाही, कोण नाही विचारत आता. आता काय वजन राहिलं, होतं वजन पहिले या शब्दाच्या पुढे कोण न जात, पण आता कुत्रा नाही विचारित. परिस्थिती बदलते ना. मग चला मीच होतो बाला. हा का? त्याचे आपलं फोन पे आहे 9-10 लाख आहे फोन. गाडी घेते का? गाडी ड्रायव्हर नाही यायला. हा का? मी नाही चालत गाडी. मग काही थोडंफार काही जेवण कुठं? तिकडे आपल्या घरी करून जाऊन करायचं. नाही जेवायला काय हॉटेल जाऊ जाऊ. चला पंच हॉटेल जाऊ. अहो तिकडे त्यांना जीव चालला, त्यांना तर पहिले नेणं गरजेचं आहे. मग घेऊन जा त्यांना. मग या नंतर जेव्हा तुम्ही चला ना मामा, तुम्ही तर बोलले आता जायचं येतो म्हणे मी. यावंच लागेल का मला? मग पैसेच का म्हणलं तुम्हालाच यावं लागलं दुसरं. आता आता आमच्याकडे काहीच नाही राहिलं, पर्यायच नाही आहे. बरं चल मी डोळ्या घालतो आधी, चला मग बघू काय होतं. हा काय झालं? गाडीला फोन कर ना. अरे देवा, आला का? काय झालं, लईच तकलीफ हो राहिली. अरे भगवान, हे काय आता मला डुलकत लागलं होतं बघ. अरे बसा. दादा का हो? हे काय करावं? काय होऊन राहिले? पेटे सुटली. मग फोडून टाका. मग ऑपरेशन करून टाका ना. त्यासाठी तुम्हाला बोलवलं ना, चला ना म्हणलं पटकन. बसा ना तुम्ही, बसा. बसा, खुर्ची येते का? हं? त्यांना उठून बसता थोडं. नाही असं तुम्ही बसा ना. नाही माझ्या असं खुर्ची बसत नाही मी आता. मग कोणत्या खुर्चीवर? माझी स्प्रिंग खुर्ची डायरेक्ट अशी पंचवाली खुर्ची. दाबायची. हो यास एक. मग सोबत घेऊन फिरायचे ना. नाही काही नाही मला बसा गरीबाची, घ्या बसून. ये बाबा काय म्हणणार नाही ना. मग मला काय मुळे वेळ काय नाही म्हणणार, बसा. सवय नाही राहिली. का म्हणून तो काय लागलं? हो दो तिच्या बोलले त्रास चालला. हो घेऊन जा दवाखान्यात. अहो, गेले ना त्याच्यात दवाखान्यात? हो घर द्यायला म्हणतो न्या, पण ते म्हणतं काहीच राहिलं नाही. काहीच राहिलं नाही. आहे ना दवाखाने भरपूर आहे ना. व ते तेवढे पैसे जमिनीच्या बांधाला घातले, हां ते आता निकालात आम्ही हारलो. हा का? तेव्हा सगळ्यांचीच परीक्षा घेतो तात्या. वाईट वेळ काही विचारून येत नाही, तेव्हाच सांगितलं हा ना. होतं. पण नाही. आता जरा दम धरा ना बाई. असं काय लहान लेकरावर रडता वरडता पार. अहो, बरोबर आहे आई, जर ते फुटलं बिटलं जागेवर जाईल माणूस, जागेवर जाईल मी रे. इन्फेक्शन होईल. अहो तुम्ही असं नका करू ते आणखीन. मारू नका दादा, मी काय असं म्हणते, आपटू नका. हं? ते मी फुट काय म्हणते, ऐक ना, नाही तर जरासे कर्ज बिर्ज काढ काहीतरी करा ना दवाखाना. आता मामाला बोलला ना, मामा आले ना मदत करायला. मग घ्या ना आता, चला ना गाडी बोलवा ना, चला ना दवाखान्यात. बरं मी काय म्हणतो अपेंडिक्सला कितीकडे सांगितलं मला? 50,000. 50,000 का? ठीक आहे 50,000 मी भरून टाकू त्यांचे. काहून तात्या? अहो, जेव्हा तुमच्या वाईट वेळ होती तेव्हा यांनी तुम्हाला नाही सांगितलं. जाऊ दे बाई. ते बेमान झाले मी नाही बेमान होऊ शकत. पर एक आहे त्यांना नीट झालं ना तर त्यांना मी इकडे पाठवणार नाही. मग ते आपल्याकडे राहते शान पाण्याला. बाई त्यांचं दुखत आहे. अहो त्यांच्या होत त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. नाही, पण त्यांच्या काम होत नाही आता, त्यांना त्रास होतो. मग काय झालं नीट काढते मग? बघ बाई आता कशाला नीट करता म्हणजे काय माणूस मरून द्यायचा का? त्यांनी जरा कामच होत नसेल तर मग मी काय म्हणतो जाऊ दे मग कशाला नीट करतो. अहो, मामा आज काय चावला त्या हा बाय, शेवटी बाप आहे माझा, कसं तरी दिसतो डोळ्याना. आता त्यांना पहिल्यापासूनच ते नोकर चाकर काम करायची सवय नाही. नोकर चाकर काम करत होते. बरं समजा मी उदाहरणार्थ मी आता दवाखान्याचे पैसे भरले आणि परत तुम्ही कामधंदे कावर करणार शेवट तुम्हाला लोकांच्या मजुरीला जावं लागणार हा, ना. करू ना मजुरी करून मग. हा? नाही, मी माझी हिशोब फेडून देतो तुम्हाला. ये बा तुमचा रुपये ठेवणार नाही हो. मा पोरगा, हा. मैसून, मै बायको तिघं जरा कामाला जातील. हा, तुमचे सारे पैसे फेडून टाकू आम्ही. नाही मला देऊ नका परत. नाही नाही तुमचा रुपयाला नाही 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 अहो, नाही होय. मी एवढं हलकट नाही. ये बा फक्त मला वाचवा ऑपरेशन मी काय म्हणतो ये बा 2 दिवस सासूच्या 2 दिवस सुनाचे राहते. सासूने किती उत केला ना तर तिला जे सुनाला जर त्रास दिला ना ती काही दिवसाने सासू होतीच. तिच्या हातात कारभार येतो. ज्या टायमाला मी तुम्हाला आलो मला थंडी बाजून आले तरी तुम्ही मला 5 मिनटं पडून दिलं नव्हतं. ये बा श्रीमंती आली तर लाजू नाही, गरिबी आली तर ते नाही का गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही. तेव्हा तुम्ही माजेल होते माजेल. असं म्हणलं तरी चालेल आता.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे हो ये बा आता तुम्हाला मी नीट करतो. तुम्हाला काही आता इकडं नाही, माझ्या घरी घेऊन जातो. तुम्हाला आहे ना 2 माणसं तुमच्या शेवेला ठेवतो तिथे, एक बाई एक माणूस. एवढं चांगलं झालं तुमचं. मजा झाली मजात. अरे वा बरं झालं. आता गाडी घेतली 9 लाखाची, अरे वा 35 लाखाला ते बंगल्याचं काम देऊन टाकले. चांगलं. सांज सकाळ तुम्हाला एक येईन करायची ठरवली ना, हा येईन. बायको त्यांना हा आता कवर लोक जायचं खात्या या वयात लग्न करता काय तुम्ही आता? भाकरी पुरती व करू दे ना ग, तुला काय करायचं आवडशी. तिला काय पोर सोडून आता मला पोरे होईल. पोरे 3 पोरे येतो, मला काय करायचं कमवून. बरं मी काय म्हणते, चाल ना दवाखान्यात घेऊन. आणि ते त्यांचं त्याला संपू दे ना पहिले त्यांचं. मग आता ते त्यांचं 10 बिघे जमीन दिली पुरुषा नावावर करून. बरं चांगलं तिला माहिती नाही, दिली करून. चांगलं केलं हो ये बा चांगलं. अहो तर ते कशाला करायची? नाही मग आता काय काय ती कोलट होती. अगं सुनबाई राहू दे तिला आता आता. आता उद्या मी बायको केली समजा, तिची काय वासना बदलली तर मग माय पोर का वारू सोडायची का? बरोबर. का दादा असं करू ना मग. आता यानं 10 बिघे केली तर मग तुमचं ऑपरेशन झालं ते बरोबर म्हणून तिकडे जाऊ ना मग. चालेल ना. हा? हा. तुम्ही म्हशीचं काम करायचं परफेक्ट, हा आणि बाई शाण्याचं काम करेन. तुम्ही भरत पाल लावणी, माय सुंडा स्वयंपाक, माय पोरांनी नाही स्वयंपाक. तुम्ही ना त्यांना दोघायला ठेवा तिकडं. माझी चालू आहे, नोकरी चालू आहे, मी करतो नोकरीच. हा का हा जमल का बाई शाण्याचं काम जमल तुम्हाला? हा करेल करेल. त्यांना दोघायला गोठ्यावर ठेवून घेऊ. हा. तात्या आता सगळं जमून यांना, हा? सगळं जमून यांना म्हटलं. आता काय करते, वेळ आली आता. सांगा ते डॉक्टरचा नंबर सांगा. हा? डॉक्टरचा नंबर सांगा ना. 98 22 98 22 53 25 71 53 25 71. 71. किती टाकू? 70 टाका मेडिसिन येते. बरं थांबा. डॉक्टरने ऑपरेशनचे 50 सांगितले. 75 करू का? 5 राजा वाढवा. 75 केले बा. या बा पडला बा. विचारतो मी त्यांना. हा. आणि या बाय तू तुला उतारा बा. हा तुझ्या नावावर 10 बिघा जमीन करून दिल्या सामा पाहिजे. पाय रे. आहे ना? झालं का उत्तर येऊन झालं सुनबाईचं झालं. झालं. तुमच्याच पोराला काम येईल भाऊ. आता काय तर ते पोरे बी शेवटी त्यांनाच दया आली. हा भाऊ. हॅलो डॉक्टर साहेब. हा पेशंट घेऊन येतोय आता. पैसे पडले विचारा. पैसे भेटले ना तुम्हाला? बरं 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 चालेल चालेल. लगेच आणा म्हणे, जास्त वेळ नका लावू म्हणे. पुढं लावू. तो जर फुटला ना हा मग ये बघ गेली फुटायच्या आत घेऊन जा. हा ना केवढा आहे अपेंडिक्स केवढा आहे? चांगलं मोठं सांगा. चांगलं याचं सोनोग्राफी मध्ये चांगलं एवढं ईदभर सांगितले. हाता लागत होता का? केस फुटले. केस फुटले ना, मग उचला लवकर जाऊ ना. ते काय नाही, ते गेले ते काय नाही, पण येणे जवान सोयीन म्हातारपणा मग त्यापेक्षा त्याला जागो असं. एक काम कर आहे आता. बाई चालू लय वारसात पडेल हो. बरं लवकर नीट करा. आपण जाऊ घेऊन. तुम्ही थांबा, मग इकडेच थांबा. नाही कसं नका. या घरी मला जागा उचलून फेकी देऊ, माझ्या घरी सोन्या पिवळं मी काय थांबू. हा, ते तुमचं आहे काय येडे? करायचं फक्त आता, एवढी जागा राहिली. घर सोडू काय नाही. घरात काय हा येळ बरं उंदीर फिरला तुझी जोगण होणार नाही. घरात काय नाही काही नाही आता घरात काही ऑपरेशन करू तिकडे जाऊ यांच्याकडे. बरं चला मग. जावंच लागलं आता काय हा बा आता तुम्हाला 75,000 टाकून दिले. आता ते बिल्डर कोण पैसे घ्यायचे मला जवळ 20 लाख ना, बरं. त्याचे 10 लाख म्हशी घेऊन टाकतो तुम्ही याला वळायला. हा हा आणि फुल दूध प्यायचं. फुल 1 दूध लाखाच्या म्हशी किती होतील? किती म्हशी येते 1 लाखाच्या? प्यायचं. म्हशी किती येतील? खड्डीभर एवढं काम करायचं. तुम्हाला सांगलं कामपूरला पण येळभर जवळ जाऊ दे, फावड्यानं ओढायचं फक्त. 1 दिवसात 1 ट्रॅक्टरभर खतच पडाय पाहिजे. तुका दाबायचे का काम केलं रे. 1 दिवसाला 1 ट्रॅक्टरभर खत पडायच पाहिजे असं टार्गेट व्हायचं. खायला तेवढं घातलं का तेवढं शान पडत जाईल. पावडा आता जर पावडा खाली ठेवायचं. म्हणजे आई काय करायचं, ते घालायचं काम करतील आणि तिकडे शेण उचलायचं काम करायचं. ते चारा घालतील, तू शेण उचलायचं. बरं चला ना दवाखान्यात आता. अरे मला नीट करा आधी. चला उतरा बरं येऊ का आता. मग मी चालू. बरं येतात त्या मग. हा तुम्ही या मग, लवकर झाले मामा आता तुमच्या. तिकडे ना ते दरकीची डाळिंबाची बाग आहे ना, तिकडे माणसं 15 माणसं लावले कटिंगला. या ना दादा हळू खाली या ना. हा. धरताना. आपल्या गाडीमध्ये नेला असतं त्याला, पण त्या आजारी माणसं आम्ही घेतली नाही गाडीत ना. नाही का? नाही ती इशी गाडी ना, ती अशी परफेक्ट एक माणसाची गाडी. डाग लागतील तुमच्या गाडी. हो डाग लागते. चप्पल पाहू. घाला घाला चप्पल घाल. दम मारा दादा, काही नाही होत. चला गाडी बोलू एखादी.
पैसे नाही बघ गाडीवर. अरे मी काय म्हणते ते अँब्युलन्सला फोन करा ना. आंबोलस काय आला इकडे रस्ता आहे का तिला यायला? इकडे राहिलं, रस्त्यावर जावं लागेल. मग इथपर्यंत चाला ना, इथून जाऊ ना. आंबोलाच्या आवाजाने हे ज्यूस सोडून देते. नाही नाही तर कोमरला फोन करतो, रिक्षा बोलू घेतो. हा का हा असं काहीतरी खाली तर जातो ना रोड पर्यंत. नाही रिक्षा येते बा. हा का हा जाऊन तिकडे मोर. पुढे चाललं बाबा. हॅलो, थांब ते बरोबर. हा तुम्हाला आहे ना 1500 रुपये भाडं देतो. रिक्षा घेऊन एक पेशंट घेऊन जायचं. सासरे आमचं ये बाय बाया पैसे मागून घे, त्यांना काय हलका टँक. चालेल चालेल चालेल, ये लोक. चला, मोठे उपकार झाले मामा तुमचे. चला बरं चाललं तात्या येतो. हा मी चाललो. बरोबर या.